निवडणुकीच्या प्रचाराचं काम काही अद्याप तयार करणं सुरू झालं नाही. पण निवडणुकीची पूर्ण तयारी करण्याच्यासाठी काही काळजी घ्यावी लागते. आणि विशेषतः तरुण उमेदवार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी माझ्यासारखे आणि आमच्यासारखे जे अनेक वर्ष निवडणुकीला सामोरे गेले त्यांनी जाऊन एकंदर नियोजनाच्या बद्दलची पाहणी करावी म्हणून या ठिकाणी आली. आणि एका तरुण कार्यकर्त्याला संग्राम जगतापला मी या ठिकाणी उमेदवारी दिली. आज मला आनंद आणखी एका गोष्टीचा आहे की आनंद काकांचा आज वाढदिवस आहे. त्यांना जन्मदिवसाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. एक चांगला उमेदवार आपल्याकडे दिला, ज्यांनी नगरपालिकेमध्ये काम केलं, महानगरपालिकेमध्ये काम केलं, महापौराची जबाबदारी सांभाळली, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाण्याची संधी आपण लोकांनी दिली. आणि आम्हाला असं वाटलं की नगर जिल्ह्यामध्ये विशेषतः दक्षिणेकडून जर उभा करायचा असेल तर पहिलं काय क्वालिफिकेशन असावं याचा मी विचार करत होतो. आणि साधारणतः मी ज्यावेळी विचार करतो तेव्हा समज काय आहे हे बघत असतो. आणि त्याच्यात आम्ही ठरवलं की उमेदवार असा निवडायचा की तो विनम्र आहे, तो नम्रतेने वागेल, समोर आलेल्या माणसाची माणुसकीने वागेल, मिळालेला अधिकार त्याच्या आणि अधिकाराची हवा त्याच्या डोक्यात कधी जाणार नाही. आणि हे सूत्र जर स्वीकारायचं असेल तर संग्रामचीच निवड या ठिकाणी केली पाहिजे. आणि मला आनंद आहे की आज मी दक्षिणेतल्या सरकारांना भेटलो आणि उत्तरेतल्या सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या प्रमुख लोकांना भेटलो. आणि दोघांनी तिकडे काँग्रेसचा उमेदवार, इकडे राष्ट्रवादीचा उमेदवार हा मोठ्या मताने विजय करण्याच्यासाठी पर्यंत कष्ट करण्याची तयारी दाखवली. याचा मला मनापासूनचा आनंद. आज या ठिकाणी अरुण काकांनी सांगितलं की आम्ही व्यापारी मंडळींची सुद्धा एक बैठक ठेवतो. तर मला माहीत होतं की त्यांचे आणि व्यापारी समाजाचे संबंध अतिशय घनिष्ठ आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये व्यापारी वर्गातले घटक हे स्थानिक समाजकारणात बनणाऱ्या चांगल्या लोकांची चांगले संबंध ठेवत असतात. आणि ते या ठिकाणी जगताप पुतळ्यांच्या बाबतीत आपलं आहे याची मला कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्याला भेटावं. भेटायला हरकत नाही, भेटत असतो नाही. माझं प्रामाणिक होत आहे की देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं शक्तिशाली करायची असेल तर उत्पादकाच्या हिताचा विचार करावा लागतो, ग्राहकाचा विचार करावा लागतो आणि उत्पादक आणि ग्राहक यांचा समन्वय साधणारा हा जो घटक आहे व्यापारी त्याच्याही हिताचा विचार करावा लागतो. आणि या तिघांच्या हिताचा विचार करून जर पावले टाकली तर अर्थव्यवस्थेला पोषक अशा प्रकारची निर्णय घेण्याची भूमिका घेतल्याची जाण ही सगळ्या घटकांना येत असते. आणि मी एका आणखी गोष्टीवर माझं लक्ष असतं की सुसंवाद ठेवायचा. राजकारणामध्ये जागा
याचा एक महत्त्व. तुम्ही काही सगळ्या गोष्टीचे तज्ज्ञ असू शकत नाही, पण ज्या गोष्टीच्या किंवा ज्या कामाच्या संबंधीची जाण आपल्यापेक्षा इतर कुणाला अधिक आहे हे जर तुम्हाला पटलं तर तुम्ही त्या ठिकाणी सुसंवाद ठेवण्याची भूमिका घेतली पाहिजे. मला आठवत आहे नरसिंहरावचे सरकार, मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतो आणि मला दिल्लीला बोलवलं आणि सांगितलं की संरक्षण खात्याचं काम घ्या. म्हणजे काय हरकत नाही. तर मला एका गोष्टीचा आनंद झाला की यांच्या विचारानं ज्याच्या पाठिंब्यानं आशीर्वादानं गेले 50-52 वर्ष मी सतत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विधिमंडळातून संसदेत जातोय, त्याच्या पाठीमागे एकाचा आशीर्वाद मला होता आणि त्याचं नाव यशवंतराव चव्हाण. आणि म्हणून संरक्षण खात्याचं काम घ्या म्हणून सांगितल्याच्या नंतर मला आनंद एका गोष्टीचा झाला की ज्याच्याकडे मी शिकलो ते महाराष्ट्रातले या देशात गेलेले पहिले संरक्षण मंत्री. ते ज्या खुर्चीवर बसले, ज्या केबिनमध्ये बसले, तिथं मला बसायची संधी मिळते, त्याचा मला मनापासूनचा आनंद. शपथ घेतली दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, विशेषतः दिल्लीमध्ये एक पद्धत असते की मंत्र्यांनी शपथ घेतल्याच्या नंतर त्या खात्याचे जे सिनियर मोस्ट अधिकारी असतात, सचिव असतात, ते मंत्र्याला त्यांच्या विषयाच्या संबंधीचं ब्रीफिंग करतात. मला 2 दिवस ब्रीफिंग केलं. आर्मी चीफ होते, नेव्ही चीफ होते, एअरफोर्स चीफ होते. आणि माझ्या लक्षात आलं की हा विषय मला काही फार माहिती नाही, पण सर्व देशाच्या संरक्षणाची जबाबदारी आणि दैनंदिन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, डिफेन्स या सगळ्यांच्या प्रमुखांशी सुसंवाद, देशाच्या सीमेवर काय घ्यायचं आहे याची नोंद घेऊन फावलं टाकणं, त्या गोष्टी काही साध्या सोप्या नाही आहेत आणि त्याचं ज्ञान आपल्याला मर्यादित आहे. मी काय केलं माहिती, 2 दिवस हे ब्रीफिंग घेतलं आणि तिसऱ्या दिवशी डिफेन्सचं विमान घेतलं आणि पुण्याला आलं आणि पुण्यावरनं कोल्हापूरला गेलो. आणि कोल्हापूरला का गेलो तर या देशामध्ये लष्कराचे प्रमुख म्हणून ज्यांची निवड होण्याची आवश्यकता होती असे गृहस्थ लेफ्टनंट जनरल SP थोरात हे लष्कराचे प्रमुख होणार होते. पण त्यावेळेचे मंत्री महोदय V.K. कृष्ण मेनन त्यांच्यावरती काही बदलीण्यात आली आणि थोरात साहेबांनी आपलं काम सोडलं. पण थोरात साहेब एक निष्णात सैन्याचे जाणकार अधिकारी होते आणि म्हणून मी पुण्याहून सरळ कोल्हापूरला गेलो. थोरात साहेबांच्या घरी गेलो, त्यांना आधी कळवलं होतं आणि 2 दिवस त्यांच्या घरी एखादा विद्यार्थी बसतो त्या पद्धतीने जाऊन आणि त्यांच्याकडून संरक्षण खातं, त्याचे प्रश्न, या देशाचे संभाव्य धोके कुठे काळजी घेतली पाहिजे याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन घेतलं. मी देशाचा डिफेन्स मिनिस्टर आणि ते एक रिटायर्ड अधिकारी म्हणून माझ्या डोक्यात हवा काही मी जाऊ दिली नव्हती. मी डिफेन्स मिनिस्टर असेल पण या क्षेत्रामध्ये माझ्यापेक्षा अधिक ज्ञान उभं आयुष्य त्यांनी या क्षेत्रात घालवलं त्यांना आहे आणि त्यामुळे ज्ञान समजून घ्यायला कधी कमीपणा असता का हे भूमिका आहे. मला आठवत नाही तर कदाचित वाचन शेठ तिला आठवत असेल की मी मुख्यमंत्री होतो तर कुठला तरी एक निर्णय घेतला आणि व्यापारी समाज सगळा अस्वस्थ होता आणि मग अस्वस्थ असल्याच्या नंतर त्यांचं शिष्टमंडळ आलं आणि मला आठवत आहे की सह्याद्रीवर मी 10 का 11 तास बसलो आणि समोर त्यांचा प्रश्न समजून घेतला आणि त्यातनं निकाल नंतर घेतला
आणि त्यांचा प्रश्न हा आम्ही कायमचा सोडू शकतो. ते कशासाठी की ज्याच्यातलं आपल्याला कमी समजतं, कॉमन सेन्स वापरायला पाहिजे. ज्याला अधिक समजतं सगळं त्याचंच ऐकून कधी कधी घोटाळे होतात. पण म्हणून म्हणतो कॉमन सेन्स वापरायला पाहिजे. पण एका गोष्टीवर माझा विश्वास आहे की या देशामध्ये एक कालखंड असा होता की त्या कालखंडामध्ये राजकीय नेत्यांची भाषणं आली की त्या भाषणामध्ये पहिल्यांदा शिव्या कोणाला द्यायच्या असतील तर व्यापाऱ्यांना द्यायचे. असं एक काळ होता, आता नाही राहिलं. आणि म्हणून तो समजचा घटक आहे, तो फक्त टीकेच्यासाठीच आहे अशा प्रकारचा समज करणं योग्य नाही. व्यापारी वर्ग हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याशी सुसंवाद ठेवणं, त्याचा उपयोग निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांना असतो त्यांनी ओपन माइंडने खुल्या मनानं त्या प्रश्नाकडे बघितलं तर त्याची उपयुक्तता होते. आणि मी सतत करत आलो आणि त्यामुळे माझा आणि व्यापारी वर्गाचा संबंध हा महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर देशाच्या पातळीवर सुद्धा नेहमीच चांगला राहिला. मी केंद्रामध्ये सुद्धा व्यापाराशी संबंधित खातं बघितलं. आणि काही सुरुवातीला सप्लाय मिनिस्ट्री जी असते, फूड अँड सिव्हिल सप्लाय, ॲग्रिकल्चरच्या बरोबर तर फूड अँड सिव्हिल सप्लायमध्ये प्रामुख्यानं व्यापाऱ्यांच्या संबंधीचे सगळे विषय असतात. आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवर सुद्धा हे काम करायची संधी मला मिळाली. आणि त्याच्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे डायलॉग हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तुम्हा लोकांची भेट माझ्या दृष्टीनं डायलॉगची ही उत्तम सुसंधी आहे, अपॉर्च्युनिटी आहे. या दृष्टीनं मी या सगळ्या पुस्तकाकडे बोलत असतो. आज काय दिसतं आपल्याला? प्रश्न खूप आहे. तुमच्या काही सहकार्यांनी या ठिकाणी मांडले. नोटाबंदीचा निर्णय तुम्ही या ठिकाणी भाष्य त्याच्यावर केलं. आपल्याला आठवतं की त्या दिवशी संध्याकाळी आपण सगळ्यांनी टेलिव्हिजन लावलं आणि आपल्याला कळलं होतं की प्रधानमंत्री आज काहीतरी देशाला उद्देशून बोलणारं एक औचित्य होतं. मी माझी कामं थांबवली आणि टेलिव्हिजन लावून ऐकायला होतं. आणि त्यांनी सांगितलं की एक कागद 1000 आणि 500ची काहीतरी नोट होती. आज शामसे एक कागज का तुकडा होता. देशात काही लोकांना बरं वाटतं. आपल्या देशात काही घटक असतो असा असतो की ज्या आपल्याकडे जी गोष्ट कमी असेल आणि आपल्यापेक्षा जादा जी गोष्टी कोणाकडे असेल, ज्याच्याकडे जादा आहे त्याची जर जी जादा गोष्ट आहे ती काढून कुणी घेतली तर ज्याला कमी आहे त्याला आनंद होतो. बरोबर, त्याचं गावायला काय. आणि म्हणून ज्या वेळेला हेच सांगितलं त्या देशामध्ये काही लोकांनी आनंद व्यक्त केला. म्हणजे काळा पैसा गेला, ब्लॅक मनी संपला. मी विचार करत होतो की हा काय निर्णय कशाच्या आधारे घेतला. निर्णय घेतला. पुढचे 4 दिवस आपण लाईव्हमध्ये होतो. म्हणजे एका निर्णयानं सबंध देशाला सकाळच्या 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत शिस्तीत लाईनवर उभा करण्याच्या संबंधीचं कर्तृत्व या देशात कोणी दाखवलं होतं. ते मोदी साहेबांनी केलं, मान्य केलं होतं. आता मगाशी तुमच्या एका भाषणामध्ये सांगितलं कितीचे माझे लोक गेले, काही लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. साधारणतः अर्थव्यवस्थेमध्ये वर्किंग आवर्स, कामाचे तास यालाही महत्त्व असते. आणि सबंध देशामध्ये लाईनमध्ये उभे राहिलेल्या लोकांचे जी वेळेचे कामाचे तास त्याच्यामध्ये गेले असतील, त्याच्यात नुकसान झालं असेल की हे नुकसान झालं. काही लोक मृत्यूमुखी पडले. काही ठिकाणी घरामध्ये, विशेषतः शेतकऱ्याच्या घरामध्ये
भाजीपाला विकून 2 पैसे कुठेतरी लपून ठेवण्याची एक सवय आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबामधल्या भगिनींना असते आणि ती हे पैसे आपल्या गोष्टीत ठेवते. कुठल्या वेळ आली, कोणी अडचणीत आला, कोणी आजारी पडला, कुठं काय पडलं तर असावं शेत. आता ही अशी रक्कम बऱ्याच जणांच्याकडे या देशामध्ये होती, त्यांना फटका बसला. बँकामध्ये पैसे होते आणि गंमत अशी आहे की या बँकेतले सुद्धा पैसे बदलून देण्याच्यासाठी योग्य प्रकारची पावलं टाकली गेली नाही. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 65 कोटी रुपये ते आजपर्यंत बदलून दिले. रक्कम अधिक होती. मी अर्थमंत्र्यांच्याकडे गेलो, प्रधानमंत्र्यांच्याकडे गेलो, त्यातली काही रक्कम मिळाली. मला तर अहमदनगर जिल्हा बँकेची सुद्धा काही 20 कोटी, अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये असलेली करन्सी 20 कोटी अजून बदलून दिली नाही. आता काय त्या नोटेला असेल आहे 20 कोटी बुडले. कोल्हापूर बँकेचे बुडले, पुणे बँकेचे बुडले, अनेक सहकारी बँकेची या पद्धतीने रक्कम बुडल्या. म्हणजे नोटाबंदीच्या मुळे अर्थव्यवस्थेत ताण बसला का नाही हा खरा प्रश्न आहे. आणि कदाचित तुम्ही 10 दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाने जे एक देशाच्या समोर चित्र ठेवलं त्याच्यामध्ये नोटाबंदीचा दुष्परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेत विपरीत झाला हे मी सांगत नाही, रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी सांगतो. आणि एखादा निर्णय घेतं सरकार, काही वेळेस त्याच्यात दुरुस्ती करावं लागते. त्याच्यात काही मी फार चुकीचं म्हणत नाही, पण दुरुस्ती कितीदा? जी माणसाने नोटाबंदीचा निकाल घेतला आणि केंद्र सरकारने 83 नोटिफिकेशन काढले. आज एक नोटिफिकेशन दुरुस्ती, आणखी 8 दिवसांनी दुसरी दुरुस्ती, 2 दिवसांनी तिसरी दुरुस्ती, असा कुठला निर्णय असतो की 83 वेळेला त्या निर्णयाच्यामध्ये काही ना काहीतरी बदल हा करायला हवा. याचा अर्थ हा निर्णय विचारांची घेतलेला नाही आणि त्याचा परिणाम हा सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेत झाला. मला आठवतं की प्रधानमंत्री त्याच्या आधी परदेशात गेले होते स्वित्झर्लंडमध्ये. त्यांनी आधी जाहीर केलं होतं की काळा पैसा मी या देशाचा काढणार. आणि मग स्विस बँकेमध्ये गेले, स्विस बँकेच्या प्रमुखांना भेटले, स्वित्झर्लंडच्या राष्ट्रप्रमुखांना भेटले. आणि स्विस बँकेचं एक वैशिष्ट्य आहे सिक्युरिसी. तो सिक्युरिसीच्या क्लॉजला ते कधी हात लावून देत नाही. प्रधानमंत्री गेले, ते त्याला सांगितलं आम्ही तुमचा सन्मान करतो, पण आम्ही तुम्हाला माहिती देणार नाही, तर त्या देशाची अर्थव्यवस्था बँकिंगची या सिक्युरिसीवर आहे. आणि म्हणून देशाला सांगितलं मी काळा पैसा बाहेर आणणार, तुमच्या खात्यात टाकणार, ते होत नाही. मग दुसरा उपाय नोटाबंदीचा, आणि त्या नोटाबंदीच्यामुळे सबंध अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला. काळा पैसा म्हणजे काय? त्याचे 2 प्रकार. टॅक्स भरून एखादी रक्कम ठेवली असेल त्याच्या बाबतीत जरूर काही तक्रार असू शकते, पण या देशामध्ये किंवा जगातल्या अनेक देशामध्ये काही जे व्यवहार असतात ते रोख पैशाने सुरू. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याच्या घरातला हिरवा किंवा भुईमुगाच्या शेंगा, ओल्या किंवा मेथीची भाजी त्यांनी बाजारामध्ये नेली तर त्याचं पेमेंट कशाने होतं? कॅशनेच होतं ना. का त्याला तिचं चेक फाडून देतात की तू भुईमुग दिला किंवा तू गव्हाची शेंग आणली 5 किलो, तर 5 किलोचा हा चेक.
कारण या देशात किंवा जगातल्या अनेक देशामध्ये असे व्यवहार हे रोखीनेच असतात आणि सगळे रोखीचे व्यवहार हा काळा पैशाचा असतो. सगळा काळा पैसा याशिवाय असू शकत नाही. काळा पैसा हा वेगळ्या पद्धतीचा असेल, पण अर्थव्यवस्थेमध्ये व्यापारामध्ये छोटे व्यवहार हे जे रोख पैशाने करण्याची पद्धत असते त्याला काळा पैसा म्हणता येणार नाही. आणि तो काळा पैसा म्हणून तुम्ही जर बघितला त्याच्यावर ठोस पावलं टाकली तर मला वाटतं की त्याचे दुष्परिणाम हे सगळं अर्थव्यवस्था असते आणि ते झाले काही दिवस झाले. आत्ता कुठेतरी आपण त्यातनं बाहेर पडतो. याचा उल्लेख या ठिकाणी जयंतरावांनी केला GSTचा. मला आठवत आहे मी केंद्र सरकारमध्ये होतो. GSTच्या संबंधीचा विचार चर्चा केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये झाली. त्यावेळेला काही लोकांनी सुचवलं की हा महत्त्वाचा निर्णय आहे आणि हा निर्णय घेण्याच्या पूर्वी देशातल्या राज्य प्रमुखांना आपण विश्वासात घेऊ आणि देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली. त्या बैठकीला मी हजर होतो, प्रणब मुखर्जी हजर होते, चिदंबरम हजर होते, मनमोहन सिंगाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि तिथे सगळे मुख्यमंत्री होते. एका मुख्यमंत्र्यांनी GSTवर अत्यंत कठोर हमला केला. हे करणं घातक आहे, चुकीचं, हा निर्णयच घेता कामा नये. त्या मुख्यमंत्र्यांचं नाव नरेंद्र मोदी. आणि इतका तरी GSTला विरोध केला. शेवटी आम्ही मनमोहन सिंगांना सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांची याच्यात काही वेगळी होत आहे त्यावर आपण घाई करायला आणि म्हणून ती घाई आम्ही त्या ठिकाणी थांबवली. सरकार बदललं. ज्यांनी कठोर टीका केली त्याच्या हातात सत्ता आली आणि त्यांनी फारसा विचार न करता GST केलं. त्याचे दुष्परिणाम काय होतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तिसरा प्रश्न फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. मला आठवतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यावर प्रचंड आंदोलनं झाली देशामध्ये. दिल्लीमध्ये झाली, अनेक ठिकाणी झाली. मला कधी कधी गंमत वाटते की एखादा प्रश्न इतका मोठा आंदोलन होतं आणि त्यानंतरच्या निवडणुकीत दुसऱ्या बाजूने निकाल कसा होतो याचं उत्तम उदाहरण कदाचित तुम्हाला आठवत असेल तर हे निकाल घेतल्याच्या नंतर सगळ्यात मोठं आंदोलन गुजरातमध्ये कुठं ते सुरतमध्ये झालं आणि अक्षरशः हजारो लोक आपण रस्त्यावर पाहिले. निवडणूक झाल्याच्या नंतर सुरतमध्ये 100% लोक ज्यांनी हा निर्णय घेतला त्याचे निवडून आले. एक सुद्धा अपवाद आणि मोठ्या मताने आले. तर व्होटिंग मशीनची शंका तेव्हापासून यायला ती उगीच काय आलीच नाही. पण ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जगातले हे मोठे घटक आहेत की ज्यांचा व्यवहाराचा एक क्षेत्र, कार्यक्षेत्र हे सर्व देशात नाही देशाच्या बाहेर सुद्धा आहे. आणि अशांना डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करण्याचा अधिकार आपण दिला तर या देशातला रिटेल छोटा व्यापारी हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याला विरोध करण्याची भूमिका घेतली होती. पण नंतरच्या कालखंडामध्ये त्याचा गांभीर्याने विचार केला गेला नाही आणि त्याची किंमत शेवटी अर्थव्यवस्थेला द्यायला लागली. परिणाम खूप आहे. शेतीवर झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 15 ते 17 या 2 वर्षाच्या काळामध्ये 11,998 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केली. 11,998 एकट्या महाराष्ट्रात. आणि हे रेकॉर्ड कुठून येतं? केंद्र सरकारचं गृह खातं जे आहे त्याच्यामार्फत
क्राईमच्या संबंधीचं एक पुस्तक दरवर्षी प्रसिद्ध होतं आणि देशात कसले कसले गुन्हे कुठच्या कुठल्या राज्यात कोणत्या कालावधी झाले याचं रेकॉर्ड असतं. आत्महत्या हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्यामुळे त्याची नोंद त्या ठिकाणी असते. त्या पुस्तकामध्ये केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या त्या पुस्तकामध्ये ही नोंद. आता एवढे शेतकरी आत्महत्या करतात आणि त्याचं मुख्य कारण सवन शेती अर्थव्यवस्था संकटामध्ये गेली. किमती पडल्या. आता तुम्हाला माहिती आहे नगरमध्ये काही भागात कांदा होतो, शेजारी नाशिकमध्ये कांदा होतो, पलीकडे सातारचा लोणंद नाही हा भाग तिथे कांदा होतो. डाळिंबाचे भाव पडले. जर शेतीच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टीचे भाव आज पडलेले संकटात आली तर देशातले 61% लोक शेतीच्या धंद्यात आहेत. त्यांची क्रयशक्ती बाजारावरून खरेदी करण्याची शक्ती ही जर दुबळी झाली तर त्याचा झटका सवन व्यापाराला. तुम्ही लक्षात घ्या, नगर जिल्ह्यामध्ये एकेकाळी सगळ्यात जास्त साखर कारखाने होते. आता ते सोलापूरला आहे. पण त्या काळामध्ये उसाचं पेमेंट चांगलं झालं आणि दिवाळी आली तर बाजार एकदम भक्कम असायचा. म्हणजे मला आठवत आहे की बारामतीला सुद्धा कुणाच्या घरी लग्न असतं तर बस्ता बांधायला कुठं जायचं तर अहमदनगरला जायचं. काय कारण पण असतो बस्ता बांधायला इथे येतो पूर्वी. आता इथं त्यांना माहिती नाही मला. पण हे कधी येतात त्याच्या हातात पैसा आला, त्याची क्रयशक्ती वाढली आणि त्याची क्रयशक्ती जर घसरली तर सवन व्यापारामध्ये दिवाळीच्या सणामध्ये पेठेमध्ये श्मशान शांतता तुम्ही अनुभवले मी अनुभवले. आणि मग क्रयशक्ती वाढवायची असेल तर 61% लोकांचा जो व्यवसाय आहे शेतीचा त्याच्या मालाची किंमत ही वाढेल कशी, जेणेकरून ग्राहक आणि उत्पादक दोघांच्या हिताचा विचार कसा करता येईल हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल. मी जबाबदारी सांगतो, मी शेती खात्याचा मंत्री होतो. पहिले 2 वर्ष मला अतिशय त्रास व्हायचा पण मला गहू हा परदेशातनं आयात करायला लागायचा. आणि मी 50 वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा आमदार झालो 52 वर्षापूर्वी. तेव्हा मला आठवत आहे की दुष्काळ पडला आणि त्यावेळेला केंद्र सरकारने अमेरिकेवरनं लाल मिलं आणलं. तुमच्यातल्या कदाचित जुन्या लोकांना माहीत असेल की या राज्यामध्ये या देशामध्ये आमच्या घरामध्ये लाल मिलोच्या लाल भाकऱ्या झालेल्या आहेत. भाकरीची मिलोची सुद्धा लोकांनी खाल्लेली होती. ते चित्र बदलायचा हा निकाल मी घेतला होता. शेतीमालाची किंमत होती, मी शेतकऱ्यांना सवलत दिली, कर्जमाफी केली, व्याजाचे दर खाली आले आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला माहिती. 3 ते 4 वर्षामध्ये हिंदुस्थान जगातला सगळ्यात मोठा तांदूळाचा निर्यात झाला. लार्जेस्ट राईस व्हॅली इन होल वर्ल्ड इंडिया नंबर 1. भारत गहू, कापूस आणि साखर याचा जगातला 2 नंबरचा निर्यात झाला. कशावर? शेतीमालाला किंमत चांगली, शेतकऱ्याची आर्थिक ताकद वाढली आणि शेतकऱ्याची आर्थिक ताकद वाढली, उसाला किंमत चांगली मिळाली. मी ठिकठिकाणी बघत होतो की 4 व्हीलर 2 व्हीलरची विक्री वाढली. अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. गाड्यांचा खप होतो कधी? गाड्यांचा खप होतो की त्या बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती वाढली. दुसरी एक गोष्ट आहे की हल्ली बँका सुद्धा जरा मोकळेपणात पैसे देतात आणि त्या ताकद वाढणं आणि ती खऱ्या अर्थानं वाढवली पाहिजे आणि त्यासाठी आपण पावलं टाकली पाहिजे. आणि आज त्या संबंधीचा निकाल सरकार घेत नाही आणि त्याच्यामुळे आत्महत्या वाढायला लागल्या. म्हणजे काय काय वेळेला कसे निकाल घेतात हेच मला माहिती नाही. जर माझ्या हातात नोटिफिकेशन आहे केंद्र सरकारचं ज्याच्यावर आम्ही सुप्रीम कोर्टात जातो गेलो आहे म्हणजे
हे नोटिफिकेशन कशाचं आहे? कदाचित 2-3 दिवसापूर्वी तुम्ही वर्षात वाचलं का नाही माहिती नाही, महाराष्ट्रातल्या साखर आयुक्तांनी एक ऑर्डर काढली की केंद्र सरकारने साखरेचा भाव ठरवला, त्याच्यापेक्षा कमी भावाने साखर विकली म्हणून काही कारखान्यांच्या खटले भरायचे. शुगर इंडस्ट्रीशी मी बोललो तर ते सांगतात आमचा मालाला उठाव आहे. वेअर हाऊस चार्जेस, त्याचे इंटरेस्ट, या 2 गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहेत, मालाला उठाव नाही. समजा 10,000 पोत्याचा कोटा आला तर प्रत्यक्षपणानं साखर व्यापारी 2,000 सुद्धा पोती उचलतो आणि मग वेळेवर विक्री नाही तर तुम्हाला स्वस्त द्यावी लागते. नेहमी किंमत सरकारने कधी ठरवू नये. सरकारने मिनिमम किंमत ठरवावी, त्याच्या खाली जाऊन द्यायची नाही, हे तत्व आहे. पण हे तत्व त्याला दुसरा एक भाग आहे की केंद्र सरकारने ठरवलेल्या किमतीच्या पेक्षा शेतीच्या मालाचा भाव, ज्याला मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणतात, MSP, त्याच्या खाली ज्यावेळी जातो तेव्हा केंद्र सरकारची जबाबदारी असते बाजारात जाऊन तो माल खरेदी करायचा. आज केंद्र सरकारने भाव ठरवले, भाव खाली गेले, ते केंद्राची जबाबदारी खरेदी करायची, ते खरेदी करत नाही. आणि व्यापाऱ्यांनी, कारण व्यापाऱ्यांना माहिती इतकी साखर खरेदी सगळ्या कारखान्यात, कशासाठी मी देऊ, त्याचं व्याज कोण ठेवणार, गोदाम चार्जेस कुठनं भरू, आणि मग कारखान्याचं प्रतिनिधी ऊसाची किंमत द्यायची म्हणून तो चालेल कमी किमतीने विकतो आणि कमी किमतीने विकलं म्हणून त्याच्यावर खर्च वाढण्याचा संबंधीचा निकाल घेतो. जादा असली आणि सप्लाय कमी असला की किंमत वर जाते, सांगायला काही हक्क नसते, किंमत वर जाते. आणि सप्लाय भरपूर आहे आणि डिमांड नाही, त्या किमती घसरतात, हेही समजायला लागतं. पण आजचे राज्यकर्त्यांच्या संबंधीचा विचार करायला तयार नाही. ते नोटिफिकेशन काढलं की याच्यावर खर्चे होते, बरोबर, आता खर्चे होते. मी तर सांगितलं, लोक मला विचारतात अजून साखर झाली असते पुढे काय करायचं. मी त्यांनी सांगितलं खर्चे भरले तर जरा हवा खाऊन म्हणजे थोडी कळलं पाहिजे आपल्याला. हे सगळं मार्केट ठरत होतं. म्हणजे एक काळ असा होता की नव्या लोकांना माहीत नसेल तर महाराष्ट्रातल्या देशाची साखरेची किंमत श्रीरामपूरला ठरायची. कलमशिबाई म्हणून एक होते, कलमशिबाई सोमय, कलमशिबाई, आणि कलमशिबाईची कंपनीची तिचं नाव आर्शिक म्हणजे आहे का त्याचं, पण धंद्याच्या लोकांना माहीत असेल ना, अर्धीच कंपनी. आर्शिकची भाव काढला की सवन हिंदुस्थानात भाव जायचा. देशातले सगळे साखर जात्यातले लोक त्यांचं लक्ष श्रीरामपूरकडे असतं. आणि ते कलमशिबाई आणि त्या आर्थिक कंपनीतनं काढली होती त्यांची, त्याच्यातून ते भाव ठरायचे. याचा भाव ठरवण्याच्या संबंधीचा सगळा अधिकार मार्केटवर, डिमांड आणि सप्लाय याचा भाव. पण आजचं हे सरकार डिमांड आणि सप्लाय याचा विचार न करता योग्य प्रकारचे निकाल घेत नाही. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो, उद्योगावर होतो, व्यापारावर होतो, ऊस उत्पादकांच्यावर होतो. आणि ऊस उत्पादकांच्यावर झाला की पुन्हा शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही आला की तुमच्या व्यापारावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम होतो. आज चित्र हे त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या संबंधी वास्तविकतेचं उभं ठेवून निर्णय घेण्याच्या बद्दलची आज खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. या सरकारचा काही गोष्टी विश्वास नाही. त्या गोष्टी म्हणजे इन्स्टिट्यूशन्स. आपण नेहमी सांगतो सुप्रीम कोर्ट, न्यायव्यवस्था, त्याचा आदर ठेवणं पाहिजे. या देशात कधी झालं होतं
की सुप्रीम कोर्टाचे 4 जजेस प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि केंद्र सरकारचे हे निकाल या सगळ्या गोष्टीला घातक आहेत म्हणून सांगतात. 4 सुप्रीम कोर्टाचे जजेस घेतलं, त्यातले आज एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे. हे घडलं त्याच्या काळात. आपण कधी ऐकलं होतं की या देशातली गुन्हेगारी याचा शोध घेणारी सगळ्यात मोठी संस्था CBI. रात्री 2 वाजता CBIचे प्रमुख आणि 2 नंबरचे प्रमुख यांना हटवलं जातं. हा इन्स्टिट्यूशनवर हवा, सुप्रीम कोर्ट हवा, हा इन्स्टिट्यूशनवर हवा. कधी घडलं असं की रिझर्व्ह बँकेचा नवा गव्हर्नर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी नेमला उर्जित पटेल आणि नेमल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत उर्जित पटेल राजीनामा देतात तर निघून जातात. त्याच्या आधी राजनजी राजीनामा दिला, त्याच्यानंतर आता उर्जित पटेलने राजीनामा दिला. आणि कोण? रिझर्व्ह बँक. सवन देशाची अर्थव्यवस्था त्याच्या हातामध्ये, त्याच्या प्रमुखाला तिथं काम करणं शक्य नाही. या निष्कर्षाची त्या ठिकाणी यावं लागतं. याचा अर्थ मूलभूत कुठे दोष आजच्या निर्णय घेण्याच्या प्रणालीमध्ये हा निष्कर्ष तुम्हाला मला काढावा लागतो. भ्रष्टाचार संपवा चांगली गोष्ट. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं ना खाऊन जाऊ ना खाणे लोक म्हणजे बरं आहे. खुर्ची खाताना खाण्याची नाही अच्छी बात आहे. सांगितलं. आता पार्लमेंटमध्ये आमच्या पुढे एकच गोष्ट आहे की राफेल. राफेल दसाल्ट म्हणून एक मोठी कंपनी जर्मनी फ्रान्स होती आणि ती विमानावर होती. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो तेव्हा माझे सेक्रेटरी होते, त्यांचं नाव NN वोहरा. NN वोहरा पुढे काश्मीरमध्ये गव्हर्नर होते, आता निवृत्त झाले. NN वोहरा आणि मी दोघांच्या दसाल्ट कंपनीमध्ये गेलो होतो विमानं वगैरे कसं बनवतात आणि आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची होती की आपल्याकडे युनिक विमान होतात. नाशिकला उजर, त्याच्यानंतर तिकडं बंगळुरूला एसपीची फॅक्टरी यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना टाकली आणि तिसरी लखनौला आहे, तिचं काम कमी होतं. तर दसांचं काम मिळेल का काही बघण्यासाठी आम्ही गेलो. उत्तम कंपनी, उत्तम विमान. केंद्र सरकारला हवाई जहाजाला घडणं विमानाची गरज आहे सांगितलं. केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचा ठरवलं. तेव्हा प्रधानमंत्री होते मनमोहन सिंग. 2007 साली मी केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये होतो आणि आमच्याकडे असा विषय आला की त्या रफालची किंमत 350 कोटी रुपये एका विमानाची. सरकार बदललं, नवीन सरकार आलं. नवीन सरकार आल्याच्या नंतर ते विमान चांगलं होतं. मोदी साहेबांनी ठरवलं खरेदी करायचं. पार्लमेंटमध्ये प्रश्न आला आणि पार्लमेंटमध्ये संरक्षण खात्याचे राज्यमंत्री आपल्या धुळ्याचे, त्यांचं नाव भामरे. तर भामरे साहेबांनी उत्तर दिलं की जी किंमत मनमोहन सिंगाच्या काळात 350 कोटी रुपये विमानाची होती ती 670 कोटी. आणि त्यावेळेला बरीच चर्चा झाली, माहिती मागितली आम्ही लोकांनी, मिळाली नाही. त्याच्यानंतर आणखीन 1 वर्षांनी रफाल कंपनी आणि रफाल ज्यांच्या मध्यस्थीनं ही विमानं भारतात बनवायचा विचार करत होते त्या कंपनीचं नाव रिलायन्स डिफेन्स कंपनी, अनिल अंबानीची. त्यांनी 350 कोटीचं जे विमान होतं त्याची किंमत जाहीर केली 1660 कोटी रुपये प्रति एकर. एका विमानाची 1660 कोटी किंमत केली आहे. तर ही 1660 किंमत झाली. मनमोहन सिंगाच्या काळामध्ये व्यवहार काय होत होता? काही विमान आम्ही घेऊ, तुम्ही त्याची टेक्नॉलॉजी आम्हाला द्या
आणि या मिक्सच्या कारखान्यामध्ये आज काम नाही, आम्ही त्या ठिकाणी बाकीची विमानं बोलतो त्याला डसावून तयार होतो. पण आत्ताच्या सरकारने त्या संबंधीचा करार केल्याच्या नंतर पूर्वीच्या करारामध्ये ज्या गोष्टी सुचवल्या होत्या, झाल्या नव्हत्या, सुचवल्या होत्या, त्याचा विचार केला नाही. तो विचार काय केला? विचार हा नाही केला की केंद्र सरकारच्या मालकीचे बिग विमानं तयार करण्याचे जे कारखाने आहेत की ज्या ठिकाणी सवन इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टेक्नोक्लॅस आहे, त्या ठिकाणी विमानं बनवायच्या ऐवजी रिलायन्सला हे विमान बनवायच्या संबंधीची भूमिका त्यांच्याकडे देण्याचं ठरवलं. रिलायन्सचा अनुभव काय याच्यात? जमीन घेतली ना आणि भूमिपूजन, अजून फॅक्टरी बांधायची, मशिनरी आणायची, तंत्रज्ञ आणायचे. ज्या रिलायन्सने आम्ही शाळेमध्ये असताना कागदाचा बांध करून विमान बांधायचो एकमेकाला, तसं कागदाचं विमान सुद्धा त्यांनी बनवलं नाही. त्यांच्याकडे हिंदुस्थानच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेली विमानं देण्याचा बनवण्याचा अधिकार काही अनुभव नसताना देशात ठेवलो. व एवढी मोठी खरेदी करायची असेल, गॅरंटीचा क्लॉज असतो, गॅरंटीचा क्लॉज पॉलिसीचा तो काढून टाकलो. आणि आणखीन एक गोष्ट की डिफेन्समध्ये एक नियम होता, मी त्या खात्यात काम केलेले म्हणून मला माहिती आहे की डिफेन्सचा प्रॉडक्ट कुठलाही मोठा खरेदी करायचा असेल तर एजंट नको, डायरेक्ट गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट परचेस झालं पाहिजे. आणि जर गव्हर्नमेंट बनवत नसेल परदेशातलं तर संरक्षण खात्यातल्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख, डिफेन्स प्रोडक्शन नावाचा एक विभाग आहे त्याचे प्रमुख, म्हणजे मी ज्यावेळेस संरक्षण मंत्री होतो त्यावेळेला संरक्षण खात्याचे सल्लागार आणि डिफेन्स प्रोडक्शनचे प्रमुख कोण होतं माहिती आहे तुम्हाला? अब्दुल कलाम. अब्दुल कलामांना ॲडवाईस, अब्दुल कलामांना माझं सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. अतिशय उत्तम, अत्यंत स्वच्छ माणूस, कशाची अपेक्षा नसते, ₹1 पगार घ्यायची, ₹1. इतका निष्फळ अधिकारी मी पाहिला नाही, तज्ञ पाहिला नाही. त्यांच्यासाठी या सगळ्या खरेदी करण्याच्या संबंधीचा विचार होण्याची भूमिका असायची. या सरकारने एजंट नको ही जी अट होती तीही काढली, पण त्याशिवाय अनिल अंबानीला कसं काम द्यायचं? आणि अनिल अंबानी विमानाचे अत्यंत तज्ञ, अब्दुल कलाम यांच्यापेक्षा सुद्धा या क्षेत्रातले जाणकार विद्वान, त्यांच्याकडे हे काम द्यायचं असल्यावर तीही अट त्या ठिकाणी काढली. शेवटी पार्लमेंटमध्ये ही माहिती मागवली आम्ही लोकांनी चर्चा केली. ज्या मंत्री आहेत त्यांचं नाव निर्मला सीतारामन, त्यांनी 1 तास भाषण केलं पार्लमेंटमध्ये. राफेल चालेल, आमच्याही मध्ये राफेल चालेल, त्याच्यानंतर मी म्हणतो प्रश्न किमतीचा, प्रश्न प्रोडक्ट देशात तयार करण्याचा, त्याचा अधिकाराचा, त्याच्या गॅरंटीचा, हे सगळे प्रश्न आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही माहिती मागत होती, डॉक्युमेंट द्या मागत होते, खरेदीचे कागद पार्लमेंटला मागितले. पण पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं की संरक्षण खात्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ही बाब असल्यावर त्याचे कागद देणं देशाच्या हिताचं नाही, ते आम्हाला गुप्त ठेवावं लागेल. आणि म्हणून गुप्ततेचा क्लॉज असल्यामुळं आम्हाला ते देता येणार नाही. ते 1 तास भाषण करून बाईसाहेबांनी आम्हाला सांगितलं. हे कागद मागितले त्या पहिल्यांदा सांगितले कागद हरवले, आणि त्याच्यानंतर सांगितलं हरवले नाही, त्याची संरक्षण खात्याच्या कार्यालयामधून कपाटातून त्या कागदाची कॉपी कोणीतरी केली. कुठलं कॉपी केली? डिफेन्स मिनिस्ट्री. आता डिफेन्स मिनिस्ट्रीच्या मोस्ट सिक्रेट गोष्टीची कॉपी कोणी करत असेल ते आमचं काय डिफेन्स बघणार देशात. तिथलं कागद गेले, मग गेले ते गेले. हिंदू या देशात एक अतिशय उत्तम वर्तवणूक एल राव म्हणून त्याचं मालिक आहे. हिंदूंनी सवन ते छापले, अत्यंत सिक्रेट. पहिले पाकिस्तानला
पहिल्या आमच्या शत्रूंना वाचा आता हिंदूमध्ये सगळे छापून आले आणि आज सांगितलं जातं या प्रकारची माहिती फोडल्याच्याबद्दल आम्ही त्याच्यावर खटला भरतो आणि तुम्ही हे ठेवलं नाही त्याच्यासाठी घटना नाही होत. एवढी महत्वाची माहिती बाहेर केली साधी गोष्ट आहे. FIR तरी केलं का? पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवा नको. एवढं महत्वाचं सिक्रेट डॉक्युमेंट हे या देशाचं जातं त्याचा FIR सुद्धा केला नाही. पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा नोंदवत नाही आणि हा व्यवहार स्वच्छ आहे अशा प्रकारचं म्हणणं त्याच्यावर थोडासा विश्वास आहे. इन्फॉर्मेशन क्यों नाही देते जे सगळीकडे छापून आहे ती तुम्ही द्यायला तयार नाही आणि तुम्ही सांगताय की ना खाऊन ना खाणे मी काही कोणा व्यक्तिगत उपयोगच नाही पण राज्य करते अशा सगळ्या गोष्टींच्या बद्दल कशा पद्धतीने पावलं टाकतात या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा अनुभव आज या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आला आहे आणि त्यांच्या हातामध्ये आज खऱ्या अर्थानं देश सुरक्षित आहे का नाही याचा विचार आपण केला. काही बोलले त्याच्या संबंधी तरी म्हणतात सैन्याच्या शौर्याच्या मुद्द्याची शंका घेतात. कोण शंका घेतो? आम्ही कधी घेतलं? आम्हाला लोकांना माहिती आहे संरक्षण खात्याचं मंत्री म्हणून काम केल्याच्या नंतर हिंदुस्थानच्या सैन्याची ताकद काय ही आम्हाला लोकांना माहिती आहे. डिफेन्सची ॲडव्हायझरी कमिटी असते त्याच्यात अनेक खासदार असतात त्यांच्यापुढे सगळं शिस्त ठेवलं जातं. आपण स्वतंत्र झालो त्यावेळेला आपली तयारी नव्हती तेव्हा काश्मीरचा एक तुकडा घेतला पाकिस्तान आझाद काश्मीरमध्ये पण नंतरच्या काळामध्ये लालबहादूर शास्त्री आल्यावर चीनचा फटका बसल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरूंनी बोलवलं आणि संरक्षण मंत्री केल्याच्या नंतर चीनच्या युद्धामध्ये ज्या कारणासाठी मात करला त्या सगळ्या कारणाची दुरुस्ती करण्याचं काम चव्हाण साहेबांनी केलं आणि त्याचा परिणाम पाकिस्तानने हल्ला केला लालबहादूर शास्त्री असताना तर त्या पाकिस्तानला अक्कल शिकवायचं काम भारताच्या सैन्याने केलं आणि अक्षरशः हजारो सैनिक त्याचे आपल्याला अटक करून आणलेले होते. शेवटी जिनेवा करारावर त्यांना सोडावलं. नंतरच्या काळात निर्वासितांना फार मोठ्या फलवार या देशात पाठवायचं काम पाकिस्तानने सुरू केलं. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होते त्यांनी विनंती केली पाकिस्तानला हे थांबवा कडक इशारा केला थांबवा नाही थांबवा. जगाला जाऊन सांगितलं की हे होतंय आम्हाला निकाल घ्यावा लागेल. जगाला सावध केलं इंदिरा गांधी आणि शेवटी पाकिस्तान थांबत नाही म्हणजे पाकिस्तानवर हल्ला केला आणि आमच्या भारतीय सैनिकांनी इतिहास नाही बनवला भूगोल केला. एका देशाचे दोन तुकडे केले आणि जगाच्या देशात हा काय दुसरा देश बांगलादेश हा देश तयार केला. हे कर्तृत्व या देशाच्या सैन्याने केलं. त्या सैन्याच्या शौर्याबद्दल आम्ही नाही कधी शंका घेतली आणि म्हणून आम्ही थोडी शंका घेतली. प्रश्न फक्त एकच येतो की सरकारमध्ये जो काहीतरी होता मला तुमचं दाखवत होतं जयंतरावच्या याच्याकडे मेसेज होता. जयंतराव काय मेसेज होता मगाशी कुणीतरी आपल्याला एक मेसेज दाखवला. मेसेज महाराष्ट्रामध्ये ते भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांचे निदान खरं कुठं मला माहिती नाही पण याच्यावर आले न्यूजवर आले की पाकिस्तानने काय अच्छा हे पुलवामध्ये पाकिस्तानने भारताचे 40 अतिरेकी मारले असा रिपोर्ट आहे. मी काही बघितलं नाही खरं कुठेही तपासावं लागेल. पण ही गोष्ट खरी आहे की जम्मू श्रीनगरला जायला सैन्य निघालं. 2200 का 2700 सैन्याचे अधिकारी त्या ठिकाणी होते. वाहनं होती आणि ती जात असताना समोरून एक जीप येते
आणि सैन्य दलाच्या बसवर आढळते त्या जीपमध्ये स्फोटक असतात आणि त्या स्फोटकांचा स्फोट होतो आणि 40 लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले. ही गोष्ट देशाला माहिती नाही, आपल्या सगळ्यांना माहिती. याचा अर्थ फक्त चूक आहे हे मान्य करायचं नाही आणि त्याला जबाबदार कोण आहे हे विचारायचं नाही. पण हे विचारलं की तुम्ही सैन्याच्या शौर्याबद्दलची शंका घ्या आणि मी हे काही चालून देणार नाही. 56 इंचाची माझी छाती, 56 इंचाची छाती आम्ही मान्य करतो. पण ती 56 इंचाची छाती 40 लोकांची हत्या होते. कुठला कोणी त्यांना तरी वाचवा नको. त्या ठिकाणी तुम्ही 56 इंचाची छाती सांगा. या पद्धतीनं देशाच्या रक्षणाचं कामकाज हे होत असतं. अनेक गोष्टी आपल्याला त्या संबंधीच्या सांगायची, माझ्याकडे खूप गोष्टी त्या संबंधीच्या आहेत, पण आज मी त्या संबंधीचा अधिक बोलू इच्छित नाही. पण हे सगळं काय सांगतो, आरक्षण देतो म्हणे, नोकऱ्या देतो म्हणजे 2 कोटी. अर्थव्यवस्था संकटात आहे, कसं नोकरी? नवीन जॉब क्रिएशन आहे आता. मी अभिमानाने सांगतो, गर्वाने नाही, अभिमानाने, की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना आम्ही लोकांनी आणखी काय औद्योगिक वसाहती उभ्या केल्या. रांजणगावची औद्योगिक वसाहत कोण मुख्यमंत्री होता चौकशी करा. कुणी त्या ठिकाणच्या जमिनी खरेदी केल्या याची चौकशी करा. कुरकुमला पुण्याच्या जवळ इंदापूरला औद्योगिक वसाहत, शिरवळला औद्योगिक वसाहत, कितीतरी औद्योगिक वसाहती काढल्या, प्रो इन्व्हेस्टमेंट पॉलिसीज केल्या आणि या सगळ्या गोष्टीवर नवीन कारखानदारी उभी राहिली. जोपर्यंत कारखानदारीचा विस्तार होत नाही, नवीन कारखानदारी होत नाही, तोपर्यंत जॉब क्रिएट होणार नाही. नोकऱ्या हाताला काम द्यायचं असेल तर कारखानदारी ही वाढलीच पाहिजे आणि कारखानदारी वाढायला पोषक धोरण हे असलंच पाहिजे. प्रो इंडस्ट्री धोरण, याचा अर्थ प्रो कॅपिटलिस्ट धोरण हे नव्हे. जगामध्ये ज्या देशामध्ये अधिक लोक शेतीच्या क्षेत्रात आहे तिथं गरिबी. तुम्ही बघा, भारतामध्ये बिलो फावरचे लोक आहेत, पाकिस्तानमध्ये आहेत, नेपाळमध्ये आहेत, बांगलादेशमध्ये आहेत, श्रीलंकेमध्ये आहेत, बर्मामध्ये आहेत. पण तुम्ही जर्मनीत जा, जपानमध्ये जा, इंग्लंडमध्ये जा, अमेरिकेत जा, कॅनडात जा, तिथं शेतीवर जास्त लोक नाही, उद्योगावर जास्त. शेतीवरचं प्रेशर कमी केलं. शेतीवरची संख्या जोपर्यंत वाढते तोपर्यंत शेती ही फायद्यात होणार नाही, कारण त्याचे तुकडे होतात. माझ्या आजोबाकडे 40 एकर जमीन होती, त्याला 3 चुलते होते. माझ्या आजोबांनी 40 एकराची 3 वाटण्या केल्या. मला 7 भाऊ होते. त्या 7 भावांच्या तो असा गेला होता. बाकीच्याने कुणी इंडस्ट्रीत गेले त्यामुळे कुणी राहिलं नाही शेतीत. पण 2 फेऱ्यामध्ये 40 एकरावर 3-4 एकरावर येतो आणि त्याचं कारण शेतीला अधिक बोजा सहन करण्याची ताकद नाही. आज या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 45 कोटी लोक, 35 कोटी लोकसंख्या असताना त्याच्या 80% लोक शेतीवर होते. आज 118 कोटीच्या 65% लोक शेतीवर आहेत. याचा अर्थ शेतीवर 2.5 लोक वाढले, शेती वाढली नाही, जमीन कमी झाली. हे हायवे झाले त्याच्यात जमीन जाते, धरणं होतात त्याच्यात जमीन जाते, MIDC होते त्याच्यात जमीन होते, सिडकोचं शहर होतं त्याच्यात जमीन होते, नवी मुंबई झाली त्याच्यात शेतीची जमीन गेली. जमीन कमी होते पण जमिनीचा बोजा वाढतो. हा बोजा वाढला तर देश समृद्ध कधी होत नाही. त्याला पर्याय शेतीवरचा बोजा कमी करणं, उद्योगधंदा आणि व्यापार वाढवणं आणि त्याला प्रोत्साहित करणं आणि तिकडेही लोकसंख्या डायव्हर्ट करणं, त्यांनी देश समृद्धीच्या रस्त्यावर जातो. आणि म्हणून त्या कामाला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर आजचे राज्यकर्ते त्या संबंधीचा विचार करायला तयार नाही. आम्हाला वाटलं की गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, गुजरात वाढेल वगैरे वगैरे वगैरे, आणि साधारणतः गुजरातचा माणूस हा व्यवहार असतो. तर आम्हाला काही इथे व्यवहार नसतात. मला जास्ती काय करतायत
त्यांनी एकदा भाषणच केलं की शरद पवारांच्या कलमीला भूत धरून राजकारणात आता हे सगळे देशामध्ये घडले आमच्या कलमीला भूत धरून आम्ही कधी सांगितलं होतं साहेब असं असली गोष्ट आम्ही कधी सांगत नाही. तुम्ही प्रधानमंत्री आता मी सन्मान तुमचा करतो पण कृपा करून अर्थव्यवस्था संकटात जाईल अशी निकाल घेऊ नका. कृपा करून व्यापार उद्योग हा संकटात जाईल असा व्यवहार करू नका. कृपा करून प्रोडक्टिव्हिटी उत्पादकता याच्यावर विशेष फायदा होईल असे निकाल घेऊ नका. याच्यात खऱ्या अर्थानं देश प्रगतीच्या रस्त्याने पुढे जाईल. आज चिंता आम्हाला दिसतंय. नगरमध्ये आलो लोकांनी सांगितलं दुष्काळ छावण्या नाही. अनेक ठिकाणी सांगितलं लोकांनी बागा जायच्या. माझ्याकडे ते खातं होतं. लाखो जनावरांच्या छावण्या काढल्या. आज या ठिकाणी कोणते मला भेटलं एका गृहस्थाने तरुण मुलांनी स्वतःचे पैसे गोळा करून या ठिकाणी छावण्या काढल्या. त्याचा पुढाकार स्थानिक लोकांनी हे सरकारचं काम. एकट्या सांगोला तालुक्यामध्ये माझ्याकडे शेती करत असताना 1.25 लाख जनावरांची छावणी त्या ठिकाणी गावोगाव होती. 45 लाख जनावर महाराष्ट्रामध्ये छावणी त्या काळात बागा जायला लागल्या. म्हणून त्या बागात जाणाऱ्या वाचवण्याच्यासाठी पाणी घाला टँकर लावायला पैसे दिले, शेततळी काढायला पैसे दिले आणि या सगळ्या गोष्टी वाढवल्या. प्रश्न ही अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणारी गोष्ट आहे आणि म्हणून ती अर्थव्यवस्था सावरायची असेल तर अशा गोष्टीवर अधिक लक्ष दिलं पाहिजे. आणि आमची अपेक्षा होती की गुजरातच्या बाबतीत एक मॉडेल तयार करणारी व्यक्ती तिच्या हातात देशाची सूत्र असली तर या सगळ्या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं. तर एकच अर्थ आहे जायला नाही माहिती नाही. त्यांच्या मंत्र्यांचे मंत्रिमंडळाच्या सहकार्यांची सुद्धा जायला बोलतो करणे. आणि आम्ही हाऊसमध्ये बघतो पाहिलं की पूर्वी आम्ही शाळेत असताना कडक फेरवासर आला की सगळी पोरं एकदम शांत असे होते. फेरवासरची इतकी वर्ग झाली की काय नाही सगळे बाकी एकमेकांची चेष्टा करायची. ह्याचा सजाव त्याचा सजाव त्याचं पुस्तक इकडं त्या सगळ्या गोष्टी थांबायच्या. आज आम्ही पार्लमेंटमध्ये दिसेल म्हणजे आमच्या बाजूला नाही समोरच्या बाजूला प्रधानमंत्री आलेले आहे ते सगळे एकदम सगळ्या चर्चा इतका बार काय इतकी दिवस तुमच्या सहकार्याने सुद्धा तुमची चिंता वाटते तर तुझ्या प्रश्नाच्या संबंधीची मांडणी करून तुम्हाला सूचना कसं करणार. आपण काय सगळ्या गोष्टीचे एक्सपर्ट असू शकत नाही. त्यासाठी डायलॉग केला पाहिजे. डायलॉगचं वातावरण केलं पाहिजे. सुसंवाद केला पाहिजे. आज हा सुसंवाद या देशात चालतो आहे. विरोधी पक्षाची संपला, जाणकारांची संपला, तज्ज्ञांची संपला, व्यापारी वर्गाची संपला. माहिती नाही कोणाशी सुसंवाद आहे. हा डायलॉग नसला तर प्रश्न वाढून जातात आणि त्या प्रश्न वाढून गेले तर देशाचं सबंध अर्थकारण हे वेगळ्याच्या रस्त्यावर आहे. आज ते त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ते सावरायचं असेल तर ज्यांचा डायलॉगवर विश्वास आहे, ज्यांचा उत्पादकतेवर विश्वास आहे, ज्यांचा अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी ठोस पावलं टाकण्याच्या भूमिकेवर विश्वास आहे अशांच्या हातामध्ये आपण सूत्र तुम्ही देणं हाच निकाल घेतला पाहिजे. आणि हे काम तुम्ही लोक सगळ्यात चांगलं करू शकता. तर तुमच्याकडे काय आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असा बस्ता बांधायला आला की मार्गदर्शनही करता. तो बस्ता बांधत असता बसल्या बसल्या तो काहीतरी सल्ला देतो आणि तो विचारा तुमचा सल्ला ऐकतो आणि त्यामुळे तुम्ही सल्ला चांगला व्यवहार देऊ शकता. तर होऊ शकतो. काही काही लोक सल्ले करून देतात त्याच्यात तुम्ही चांगला सल्ला देऊ शकता आणि तुमच्या सल्ल्याचा उपयोग सामान्य माणूस हा व्यवहारी आहे, हा व्यापारी आहे, त्याला आपल्यापेक्षा जास्त करतो म्हणून तो व्यापारात पुढे गेला आणि त्यावर त्याचा सल्ला ऐकावा अशा प्रकारची एक मनोभावना सामान्य माणसाची असते. आज या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल
तर या सामान्य माणसाला सल्ला दिला पाहिजे की या देशाला परिवर्तनाची आवश्यकता आहे. ते परिवर्तन कसं करायचं, काय करायचं ते संग्रामला घ्या. त्याचं आणखी तुम्ही यासाठी जे ठिकठिकाणी आम्ही सहकार्य दिले, तिकडं काँग्रेसचे असतील, कुठं राष्ट्रवादीचे असतील आणि सगळे बाकीचे बनभेद न ठेवता आज देश वाचवायचा आहे, अर्थव्यवस्था वाचवायची, व्यवहार वाचवायचा आहे, शेती वाचवायची, औद्योगिकरण वाचवायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर परिवर्तनाला पर्याय नाही, तेच काम करायचा. आज आम्ही लोकांनी मोहीम घेतली. तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद सहकार्य मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे बोलतो.